नमस्कार. संघर्ष सह्याद्री न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण उभा आहोत खंडाळा तालुक्यातील आसवली या गावामध्ये आणि आपल्याला समोर दिसतोय धोम-बलकवडी धरणाचा खंडाळा आणि पुढे फलटणकडे जाणारा कॅनॉल. आणि या कॅनॉलमध्ये आपल्याला जाडसर थर आलेला दिसतोय. तो एका वेस्टेज मळीयुक्त सांडपाण्याचा दिसतोय. आणि याबाबत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार वाई तालुक्यातील एक प्रतिथयश कंपनी आपल्या एका ठेकेदाराकरवी, जो खंडाळा तालुक्यातीलच आहे आणि आसवली अथवा आसवलीच्या जवळपासचा आहे असं म्हटलं जातंय, आणि त्याच्या करवी कंपनी हे वेस्टेज पाणी खंडाळ्याच्या आणि सर्व तमाम जनतेच्या माथी मारताना दिसून येत आहे. आणि या प्रकारामुळे सर्व पर्यावरण, जलस्रोत आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आता आपण पाहतोय हे सातारा जिल्ह्यातील म्हणजे हा जो कॅनॉल आहे धोम-बलकवडी धरणाचा, हा कॅनॉल खंडाळा तालुक्यातून पुढे फलटण आणि तिथून पुढेही पाणी पुरवठ्याचं महत्त्वाचं साधन आहे. आणि आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा कॅनॉल म्हणजे सर्वांचं जीवन झालेलं आहे. पाणी हे जीवन म्हटलं जातं आणि ते जीवन या कॅनॉल मार्फत लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. पण जर असे प्रकार होत असतील, या पाण्यामध्ये सोडलेलं हे कंपनीचं मळीयुक्त पाणी आपण पाहताय, म्हणजे त्याची जाडी, म्हणजे किती पाणी सोडलं होतं, पाण्याची लेवल आपल्याला समोर कॅनॉलच्या काठावर दिसते समोर. ते आपण वरची रेष जर बघितली तर जवळजवळ अर्धा कॅनॉल या मळीयुक्त पाण्याने भरलेला दिसून येतोय. म्हणजे पाणी किती प्रमाणात सोडलं असेल याचा विचार करा. आणि या पाण्याचा रंग, या पाण्यामुळे परिसरामध्ये आलेली दुर्गंधी आणि या पाण्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण, यामुळे आसवली आणि सर्वच खालील या पाण्याचा वापर करणाऱ्या लोकांच्या आणि जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि प्रत्यक्षात पाहिलं तर प्रशासन याबाबत गांधारीची भूमिका धरताना दिसून येत आहे. कारण या प्रकरणावर तत्काळ कारवाई होणं गरजेचं होतं. आसवली गावातील अनेक लोकांनी तक्रारी केल्या की आसवलीतील कॅनॉलमध्ये बाहेरील कंपनीचं सांडपाणी आणून सोडलं जातंय, परंतु आजतागायत या सांडपाण्यावर कोणीही कारवाई केलेली नाही. संबंधित टँकरचा जो प्रदूषित पाणी सोडतानाचा व्हिडिओ उपलब्ध आहे. सदर पाण्यामुळे गावच्या पाणी पुरवठा विहिरीचं आणि नजीकच्या पाझर तलावाचं पाणीही प्रदूषित झालेलं आहे, रासायनिक झालेलं आहे. त्यामुळे शासनाने दाखवले खाली या प्रकरणी लवकर कारवाई करावी अशी मागणी आसवली गावातील ग्रामस्थ करीत आहेत. आणि आता पाणी हे लॅब टेस्टला दिलेलं आहे. आणि जर तुम्ही काय करा माहितीये का, ताबडतोब कारवाई ज्याच्या क्षेत्रामध्ये वतलंय त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. हा सगळ्या पशु पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या, मानवाच्या सगळ्यांच्या घातक आहे. हा प्रकारच घातक आहे. आणि हा फक्त आसवली पुरता नाही, तर हे पाणी जिथपर्यंत जाणार तिथपर्यंत सगळ्या लोकांना त्रास होणार. आता व्हिडिओ काढलायच आपण, तो फार पर्यावरण मंत्र्यापर्यंत जाऊ द्या. पिण्याचं पाणी 7-8 दिवस बंद करा, माणसांना सांगा. हा एक मुद्दा आहे. पाणी धरणामध्ये सुद्धा अल्प प्रमाणात गेलेलं आहे, त्याच्यामुळे पुढील काही दिवस पाणी न येणे सुद्धा शक्यता असू शकते. त्यामुळे आसवलीकरांनी तीही एक नोंद घ्यावी. आणि तुम्हाला सांगतो, गावाच्या वरच्या ज्या विहिरी आहेत का नाही, सरपंच तुम्हाला माहितीसाठी सांगतो, गावाच्या वरच्या ज्या विहिरी, समजा गॅलरीची विहिरी, पिण्याला एक पाणी, तर त्याच्यात जरा पोटॅशियम वगैरे हे ते सगळं टाकून ते पिण्याला करा. लोक तिथनं तरी आणतील. खालचं पाणी उचलून टाकतोय तिकडं, ते नका पाणी घेऊ. एकंदरीत भविष्यात अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून सगळ्यांनी जागृत होणं निश्चितपणाने गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला काम करणं गरजेचं झालेलं आहे. आणि लवकरात लवकर यावरती मार्ग निघेल अशी आशा आहे. त्यामुळे सर्वांनी सावध राहायचंय.
हा पाणी उकळून प्या. केलं काय जरी झालं तरी काय करणार आता उद्या आणि जनावरांना सुद्धा या ठिकाणी वड्याला जर तुम्ही पाणी पाजत असाल तर कृपया ज्यांचे जनावर आहेत त्यांनी पाणी पाजू नका. इतकं विषाक्त झालेलं पाणी आहे. रात्रंदिवसा दोन दिवस दमली त्या. हा आता बघा जिथं जिथं हे पाणी गेलेलं आहे, मगाशी खाली गेली होती वड्याला सगळी, तिथली झुडपं सुद्धा वाळलेली आहेत. इतकं घातक रसायन आहे. आणि कुठून आलं कसं आलं याचा तपास घेण्यात यावा ही एक आसवलीकरांच्या वतीने मी विनंती करतो. कुणाच्या मुळे आलं नाही जो त्याचा तप- मालक आहे ना शेतकरी मालक तो इथं कंपनीत पुढारी आहे, अध्यक्ष आहे तो कशाचा कामगार समितीचा शेल अध्यक्ष आहे, इंडस्ट्रियल सेलचा. हा इंडस्ट्रियल सेलचा तो अध्यक्ष आहे. तर त्याच्या जमिनीत आणून त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट घेतलं मॅप्रो कंपनीचं. तर त्या मॅप्रो कंपनीचं तिथनं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतल्यामुळं स्वतःच्या खर्चानं आणून तो इथं टाकतोय आणि कंपनीकडून पैसे उकाळतोय. हा लोकांच्या जीविताशी खेळतोय. तर त्याच्यात सगळ्यात जास्तीत जास्त कठोर कारवाई झाली पाहिजे. असं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे. सर्व ग्रामस्थांचं मत आहे. चला इथं ठीक थांबवण्याचा आहे. उपयोग नाही, ऍक्शन घ्या तुम्ही. आणि तुम्ही सुद्धा वैयक्तिक जर आमच्या व्हिडिओवर कोणाला डाऊट येत असेल तर स्वतः येऊन बघू शकता, कधीही येऊन बघू शकता. तुम्हाला याची गांभीर्य लक्षात येईल. मे महिन्यापासून चालू आहे. हा हे जवळपास एप्रिल मे महिन्यापासून हे टँकर येऊन चालू होतं. परंतु हे इतकं घातक रसायन असेल हे पाऊस पडल्यानंतर लक्षात आलेलं आहे. हा धन्यवाद.